पुढची बातमी आपण बघूया। आर्थिक अडचणीत असलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या 65 लाख रुपयांचा अभ्यास दौऱ्यावरून आता नवा वाद निर्माण झालाय। महापालिकेच्या 76 नगरसेवकांसाठी 22 ते 26 जुलै दरम्यान गुवाहाटी या ठिकाणी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र दौऱ्यामध्ये नगरसेवकांसोबत त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारही सहभागी झाल्यामुळे हा अभ्यास दौरा की सहल असा सवाल उपस्थित केला जातोय। आणि दौऱ्यादरम्यान काही नगरसेवकांनी फिल्मी गाण्यांवरती रील्स तयार करून समाज माध्यमांवरती पोस्ट केल्याची टीका आणखीन होती। आणि कुटुंबियांचा खर्च कुणी केला, तसंच आर्थिक संकटात असताना इतका खर्च करण्याची गरज होती का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। आणि दौऱ्यासाठी आयुक्त स्तरावरून 65 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आलेली होती। मागच्या ह्या निवडणुकीमध्ये जे पराभूत उमेदवार आहेत, ते पराभूत उमेदवारही त्या अभ्यास दौऱ्यामध्ये होते, त्या प्लॅनमध्ये होते। 65 लाख रुपये खर्च 30 ते 35 नगरसेवकांच्यावर केला जातो। महानगरपालिकेची अवस्था अत्यंत दयनीय, आर्थिक स्थिती तर फार कमकुवत आहे। 3-3, 4-4 महिने कामगारांना देण्यासाठी पैसे नाही आहेत। अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या ज्या टॅक्समधून ही 65 लाखाची लूट आमच्या नगरसेवकाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून केलेली आहे। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। गणेश, आपण बघतोय उल्हासनगर पालिकेवरती आता टीका केली जाते। अभ्यास दौरा होता की नेमकी उधळपट्टी होती, असा प्रश्न निर्माण होतोय। आम्ही आता सर्वत्र या अभ्यास दौऱ्यावरून टीकास्त्र सोडलं जाते, विरोधी पक्ष असेल किंवा शहरातले नागरिक असतील। मात्र या विमानातला जर व्हिडिओ आपण व्यवस्थित पाहिला तर यामध्ये कल्याणचे जे शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत गोपाळ लांडगे देखील या विमानात आहेत। त्याच्यामुळे ते देखील या अभ्यास दौऱ्याला गेले होते काय, असा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित होतो। नगरसेवकांचा जर अभ्यास दौरा होता तर त्या अभ्यास दौऱ्यासाठी त्यांचे कुटुंबीय किंवा मित्रपरिवार किंवा गोपाळ लांडगे हे स्वतः उपस्थित का होते, असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। मात्र महापालिकेची जी परिस्थिती आहे ती चांगली नाहीये। बजेट जरी त्यांचं हजारो कोटींच्या आसपास असलं तरी आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नाहीये। असं असताना 65 लाखाचा अनावश्यक खर्च का केला गेला, त्याचबरोबर या दौऱ्यामध्ये पराभूत उमेदवार होते असा देखील आरोप जे माजी उपमहापौर आहेत भगवान भालेराव यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे हा सगळा जो दौरा आहे तो वादात सापडलेला आहे। गुवाहाटीला जाऊन काय प्रशिक्षण घेतलं, बाजूच्या शहरामध्ये जी शहरं डेव्हलप आहेत तिथे जाऊन जर हा अभ्यास दौरा केला असता तर ते सोयीस्कर ठरलं नसतं का, संयुक्तिक ठरलं नसतं का, असा देखील आरोप होतोय। मात्र सगळी पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर 65 लाखाचा हा जो खर्च आहे अभ्यास दौऱ्यासाठी, यावर संपूर्ण शहरभरातून मोठ्या प्रमाणात टीका होतीये। कारण नगरसेवक जरी अभ्यास दौऱ्याला गेले असते तर टीका झाली नसती। मात्र त्यांचा मित्रपरिवार असेल, त्यांचे कुटुंबीय असतील, ते देखील या अभ्यास दौऱ्याला गेले। त्यामुळे त्यांचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून झालाय काय, हा संशोधनाचा विषय आहे। त्याचा देखील सगळा खुलासा झाला पाहिजे आणि लवकरच प्रशासन या संदर्भात खुलासा करेल अशी अपेक्षा आपण करूया। अमित, बरोबर गणेश, धन्यवाद या सगळ्या माहिती